पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 15,60,000चे सोने जप्त। धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई। गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील दाहोद गोध्रा येथून आंतरराज्यीय टोळी गजाआड। धुळे जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरू असतानाच धुळे तालुका पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय। गेल्या 2 महिन्यापासून कुसुंबा, नेर, मोराणे आणि परिसरातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल 375 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। सलग 17 दिवस तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाठलाग करत आणि 5 दिवसांचा प्रवास करून तपास पथकानं थेट गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील दाहोद आणि गोध्रा जिल्ह्यात जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर लगेच परराज्यात पळून जाणाऱ्या या आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी रेकॉर्डवर नसल्यानं त्यांना शोधणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। या धडक कारवाईत आतापर्यंत 6 घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपीकडून 15,60,000 रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तपासादरम्यान या परराज्यातील टोळीला मदत करणाऱ्या धुळ्यातील एका स्थानिक साथीदारालाही पोलिसांनी गजाआड केला आहे। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी मुद्देमाल हस्तगत होण्याची तसेच आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सदर गुन्हे उघडकीस आणण्याकामी धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पर्यवेक्षणात पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक देसले, पोलीस कॉन्स्टेबल राजू पावरा, पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार चौधरी, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पाटील व अमोल जाधव यांनी अथक परिश्रम घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी व मनोज बाविस्कर धुळे तालुका पोलीस ठाणे करत असून आरोपींना आज रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत। याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे। याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत। त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा। तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहे। त्याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत। आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे। त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे, म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे। घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे एस.डी.पी.ओ. भांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्यांचे मी त्याबद्दल धन्यवाद देतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।